नमस्कार मंडळी, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. प्रथम इथे मी एका कढईमध्ये थोडे तेल गरम करून घेतले आहे. त्यात गव्हाचे पीठ घातले आणि छान भाजून घेणार आहे. गव्हाचे पीठ मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचे. हे पीठ आपण लालसर भाजून घेणार आहोत. भाजून झाले की याचा खमंग असा सुवास येतो. हे बघा, पीठ असे मीडियम फ्लेमवर आपण भाजून घेणार आहोत. इथे आपले पीठ छान भाजून झालेले आहे. हे गव्हाचे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. नंतर परत एका कढईमध्ये तेल घालून त्यात थोडी मोहरी, थोडे जिरे, कढीपत्ता, लांब चिरलेली मिरची आणि कांदा घालूया. मिरची लांब चिरूनच घालायची, म्हणजे आपल्याला नको असेल तर काढता येते. कांदा छान परतून झाला की त्यात थोडं शेंगदाणे घालूया. तेही छान परतून घेऊ. नंतर थोडी हळद, थोडे तिखट हे आपल्या चवीनुसार घालायचे आणि चवीनुसार मीठ घालूया आणि छान परतून घेऊ. इथे आपली फोडणी तयार झाली आहे. यात आपण भाजलेले गव्हाचे पीठ घालू. गव्हाचे पीठ घालून तेही पूर्ण पिठाला आपण फोडणी लावून घेणार आहे. छान परतून घेणार आहोत. एक जीव असे आपण हे करणार आहोत. हे पीठ छान आपण परतून घेतलेले आहे. आता यात आपण हाताने थोडे थोडे पाणी घालणार आहोत. पाणी असे थोडे थोडेच घालायचे, नाहीतर उकडपेंडी चिकट होते. थोडे पाणी घालून आपण परतून घेणार आहोत. परत इथे आपल्याला पीठ कोरडे वाटत आहे. परत थोडे आपण हाताने पाणी घालू. हे अशा प्रकारे पाणी घालून परत आपण परतून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे आपण उकडपेंडी आपली तयार आहे. ही उकडपेंडी झटपट होते आणि खायलाही खूप चविष्ट लागते. नंतर त्यात थोडं लिंबाचा रस घालूया आणि सर्व करूया. वरून थोडा कांदा, थोडी कोथिंबीर घालू. चला तर, तयार आहे आपली पौष्टिक अशी गव्हाची उकडपेंडी. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक